नमस्कार मित्रांनो, लोकसेवा जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आहे 19 जानेवारी. चला तर आजच्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया. ऑपरेशन स्वदेश हे भारताने कोणत्या देशात राबवलेलं आहे? तर इराण या देशात सरकारविरोधी हिंसक प्रदर्शनामुळे इराणमध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीत इराणमधील भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी भारताने ऑपरेशन स्वदेश राबवलेलं आहे. आता महत्त्वाचे ऑपरेशन्स बघूया आपण. युक्रेनमधील भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारतानं ऑपरेशन गंगा चालवलं होतं. अफगाणिस्तानमध्ये भारतानं देवी शक्ती हे ऑपरेशन चालवलं होतं. सुदानमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन कावेरी चालवलं होतं. इस्रायलमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन अजय चालवलं होतं. श्रीलंकेला मदत करण्यासाठी भारताने सागरबंधू हे ऑपरेशन चालवलं होतं. इस्रायल संघर्षात भारतानं ऑपरेशन सिंधू चालवलं होतं आणि म्यानमारला मदत करण्यासाठी भारतानं ऑपरेशन ब्रह्मा चालवलं होतं. यामध्ये ऑपरेशन सिंधू आणि सिंदूर यामध्ये फरक आहे. ऑपरेशन सिंधू इराण आणि इस्रायल संघर्षात झालं होतं, तर ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तान विरुद्ध झालं होतं. चला आता पुढची न्यूज बघूया. नुकताच गृहलक्ष्मी डिजिटल मार्केटिंग पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केलेलं आहे? तर कर्नाटक या राज्याने महिला उद्योजकांसाठी गृहलक्ष्मी डिजिटल मार्केटिंग पोर्टल सुरू केलेलं आहे. तर याद्वारे डिजिटल माध्यमाद्वारे उत्पादनांची विक्री करणे आणि मोठ्या बाजाराची जोडणे हा याचा मुख्य उद्देश असणार आहे. आता महत्त्वाचे आपण ॲप आणि पोर्टल्स बघूया. स्वरेल ॲप कोणाद्वारे लॉन्च केलेलं आहे? तर भारतीय रेल्वेद्वारे. मित्र पोर्टल कोणी लॉन्च केलेलं आहे? तर सेबीने. सम्मान संजीवनी हा पोर्टल हरियाणा सरकारचा आहे. भारत कॉल हे ॲप्स CBIने लॉन्च केलेलं आहे. संकल्प पोर्टल NIAने लॉन्च केलेलं आहे. सुगम ॲप छत्तीसगड राज्याने लॉन्च केलेलं आहे आणि एकलव्य पोर्टल हे भारतीय लष्कराद्वारे लॉन्च केलेलं आहे. आता सेबीचा लॉंग फॉर्म आहे सेंट्रल सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हा सेबीचा लॉंग फॉर्म आहे. CBIचा लॉंग फॉर्म आहे क्राईम ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. NIAचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन अलायन्स हा NIAचा लॉंग फॉर्म आहे. चला तर आता पुढची न्यूज बघूया. नुकताच 2026ची ब्रिक्स परिषद कोठे होणार आहे? तर 2026ची ब्रिक्स परिषद आपल्या भारतात होणार आहे आणि हे ब्रिक्सचं 18वी परिषद असणार आहे. भारतात ही 2026ची 4थी परिषद होणार आहे. म्हणजेच ब्रिक्सची ही 18वी परिषद आहे आणि भारतात होणारी 4थी परिषद आहे. याच्या आधी भारतात 2012 साली, 2016 साली, 2021 साली आणि आता ही 2026ची अशी एकूण 4थी ब्रिक्स परिषद भारतात पार पडणार आहे. 2026च्या ब्रिक्स परिषदेची थीम काय आहे? बिल्डिंग फॉर रेझिलियन्स, इनोव्हेशन, कोऑपरेशन अँड सस्टेनेबिलिटी ही 2026च्या ब्रिक्स परिषदेची थीम असणार आहे. आणि यामध्ये भागीदार देश कोणता आहे? तर व्हिएतनाम हा या 2026च्या ब्रिक्स परिषदेचा भागीदार देश असणार आहे. नुकताच 2024मध्ये ब्रिक्स या संघटनेत काही नवीन देश समावेश झालेला आहे. तर हे कोणते आहेत? तर UAE म्हणजेच संयुक्त अरब अमिरात, इराण, इजिप्त आणि इथिओपिया या 4 देशांचा समावेश झालेला आहे. यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं आहे की सौदी अरेबिया हा सदस्य नाही, तर UAE आहे. संयुक्त अरब अमिरात हा ॲड झालेला आहे आणि सौदी अरेबिया झालेला नाही. हा महत्त्वाचा लक्षात ठेवण्यासारखा पॉईंट आहे. चला आता पुढे बघूया. जगातील सर्वात मोठे प्रदर्शन इंटरसेक्ट 2026 कोठे पार पडणार आहे? तर दुबई या ठिकाणी जगातील सर्वात मोठे प्रदर्शन इंटरसेक्ट हे पार पडणार आहे आणि ही इंटरसेक्टची 27वी आवृत्ती असणार आहे. आता दुबई चर्चेत काय आहे? तर जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा दुबईमध्ये सुरू झाली होती. 100% पेपरलेस सरकार कुठे? तर दुबई या ठिकाणी. दुबई हे 100% पेपरलेस सरकार आहे. IIT मद्रासचे कॅम्पस दुबई या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. जगातील पहिले AI संचलित इमिग्रेशन कॉरिडॉर दुबई या ठिकाणी आहे आणि 2024 या वर्षी भारतासाठी सर्वात मोठा FDI गुंतवणूक हा UAE हा होता. त्यामुळं
हे महत्त्वाचं आहे. जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्लांट कुठे सुरू होणार आहे? तर काकीनाडा, आंध्र प्रदेश या ठिकाणी जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्लांट सुरू होणार आहे. आणि भारताचं हायड्रोजन मिशन कधीपर्यंत आहे? तर 2030 पर्यंत भारताचं हायड्रोजन मिशन आहे. भारतातील पहिली आधुनिक गौशाला कुठे आहे? तर ग्वाल्हेर, मध्य प्रदेश या ठिकाणी भारतातील पहिली आधुनिक गौशाला निर्माण करण्यात आलेली आहे. आता नियुक्तीबाबत एक न्यूज बघूया. नुकताच कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर न्यायमूर्ती सुजय पॉल यांची कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीचं कलम कोणतं आहे? तर कलम 217 नुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. आणि यांना शपथ कोण देतात? तर राज्यपाल यांना शपथ देतात कलम 219 नुसार. कलम 214 ते 231 हे उच्च न्यायालयाशी संबंधित आहेत. कोणतं? कलम 214 ते 231 हे उच्च न्यायालयाशी संबंधित आहेत. उच्च न्यायालयाचा रिट जारी करण्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे? तर कलम 226 नुसार उच्च न्यायालय हे रिट जारी करू शकतात. सध्या भारतात 25 उच्च न्यायालय आहेत आणि 25वे उच्च न्यायालय हे अमरावती आहे. आता महत्त्वाचा पुरस्कार बघूया. समुराई मार्शल आर्ट सन्मान मिळणारे पहिले भारतीय कोण बनलेले आहेत? तर पवन कल्याण हे समुराई मार्शल आर्ट सन्मान मिळणारे पहिले भारतीय बनलेले आहेत. आता महत्त्वाचे सन्मान बघूया. पेटा पर्सन ऑफ द इयर 2025 कोण आहेत? रवीना टंडन आहेत. CEO ऑफ द इयर 2025 नील मोहन आहेत. शुगर एक्सलन्स अवॉर्ड मिळवणारे पहिले भारतीय समीर सोमय्या हे आहेत. 2026चा फिफा शांतता पुरस्कार कोणाला मिळाला? तर डोनाल्ड ट्रम्प यांना मिळाला आहे. आणि जागतिक मानवतावादी पुरस्कार अनंत अंबानी यांना मिळालेला आहे. आता सायन्स आणि टेक बाबत काही न्यूज बघूया. लचित-1 हा उपग्रह कोणत्या राज्याद्वारे लॉन्च करण्यात आला? तर आसाम या राज्याद्वारे लचित-1 या उपक्रमाचे प्रक्षेपण करण्यात आले आणि यासाठी डॉन बॉस्को विद्यापीठ सहकार्य करणार आहे. नुकताच बांबूपासून ऑटोमोबाईलचे भाग कोणती IIT विकसित करणार आहे? तर IIT गुवाहाटी ही बांबूपासून ऑटोमोबाईलचे भाग विकसित करणार आहे. आता पुढची न्यूज बघूया स्पोर्टबाबत. भारताचा 92वा ग्रँडमास्टर कोण बनलेला आहे? तर आर्यन वार्ष्णेय हा भारताचा 92वा ग्रँडमास्टर बनलेला आहे. आणि आर्यन वार्ष्णेय याचं एकूण वय आहे 21 वर्ष आणि आर्यन वार्ष्णेय हा दिल्ली या राज्याचा रहिवासी आहे. पुढची न्यूज बघूया. बालविवाह रोखण्यासाठी 100 दिवसांची विशेष मोहीम असणारा आम्ही पडिबा आमाभाषा हा उपक्रम कोणत्या राज्याने लॉन्च केला? तर ओडिशा या राज्याने लॉन्च केलेला आहे. कशासाठी? तर बालविवाह रोखण्यासाठी 100 दिवसांची ही विशेष मोहीम आहे. आता ओडिशाची राजधानी आहे भुवनेश्वर. ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत मोहन चरण मांझी आणि चिल्का सरोवर हे ओडिशातील मुख्य सरोवर असणार आहे. जगातील सर्वात जुनी वाहती नदीचं नाव काय आहे? तर फिंके नदी ही जगातील सर्वात जुनी वाहती नदी आहे. आणि ही फिंके नदी कोणत्या देशात आहे? तर ऑस्ट्रेलिया या देशात फिंके नदी आहे. फिंके नदीचा उगम मॅकडोनल पर्वतरांगेत होतो. फिंके नदीचं वय किती आहे? साधारण 300 ते 400 दशलक्ष वर्षपूर्वी म्हणजेच डायनासोरपेक्षा जुनी ही फिंके नदी आहे आणि ही नदी अजून जिवंत आहे म्हणजे वाहती आहे. आता राज्याबाबत काही विशेष माहिती बघूया. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना 15व्या वित्त आयोगाचे पहिले अनुदान कोणत्या राज्यात दिलं गेलं? तर सिक्कीम या राज्यात ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना 15व्या वित्त आयोगाचे पहिले अनुदान दिले गेले. कोणते? सिक्कीम हे राज्य. 44वी राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणत्या राज्याने जिंकले? तर कर्नाटक या राज्याने 44वी राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकलेले आहे आणि उपविजेता महाराष्ट्र ठरलेला आहे. जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रोजेक्ट
आपण आत्ताच बघितला काकीनाडा आंध्र प्रदेश या ठिकाणी जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प स्थापन केला जात आहे. कोणत्या राज्यातील जंगलांमध्ये दुर्मिळ मशरूम प्रजाती आढळते? तर तेलंगणा या राज्यातील जंगलांमध्ये दुर्मिळ मशरूम प्रजातीचा आढळ करण्यात आला आहे. मित्रांनो, हा आपला उपक्रम असाच चालू राहणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर आपण परत भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.